पंजाब डक यांचा मार्च 31 ते 7 एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी महाराष्ट्रासाठी मार्च 31 ते 7 एप्रिल या काळात अवकाळी पावसाच्या मोठ्या संकटाचा इशारा दिला आहे। त्यांच्या अंदाजानुसार पुढील 7 दिवस राज्यात विविध ठिकाणी पावसाचा मुक्काम राहील आणि तो साधारणपणे 2 दिवसांच्या अंतराने आपले ठिकाण बदलेल। यापूर्वी राज्यात इतक्या दीर्घकाळ अवकाळी पाऊस झालेला नाही, त्यामुळे हा अंदाज अधिक महत्त्वाचा ठरतो। पंजाब डक यांच्या अंदाजानुसार अवकाळी पावसाची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातून होईल। येथे 2 दिवस पाऊस पडल्यानंतर मराठवाड्यात 2 दिवस पावसाची शक्यता आहे। त्यानंतर पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात 2 दिवस पाऊस पडेल। याच क्रमाने विदर्भ आणि राज्याच्या इतर भागांमध्ये देखील पावसाचे आगमन होईल। यामुळे मुंबई आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांसह पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 7 दिवसांत दररोज 1 ते 2 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे। पंजाब डक यांनी दिलेल्या माहितीनुसार कोकणपट्टीमध्ये या काळात पावसाचे प्रमाण इतर भागांच्या तुलनेत थोडे जास्त असू शकते। याव्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टीमध्ये गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। गारपिटीमुळे शेती आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे। या बदलत्या हवामानाचा शेतीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। ज्या शेतकऱ्यांचे गहू आणि कांदा काढणीचे काम सध्या सुरू आहे, त्यांनी तातडीने आपल्या पिकांचे पावसामुळे नुकसान होऊ नये यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे। काढणी केलेले धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे किंवा ताडपत्रीने झाकून घ्यावे। यासोबतच वीटभट्टी चालकांनी देखील सतर्क राहण्याची गरज आहे। पंजाब डक यांनी त्यांना 31 मार्चपर्यंत आपल्या भट्ट्या प्लास्टिक किंवा तत्सम साधनांनी झाकून ठेवण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून त्यांचे नुकसान टाळता येईल। एकंदरीत पंजाब डक यांनी वर्तवलेला हा अवकाळी पावसाचा अंदाज पाहता राज्यातील नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे। संभाव्य नुकसानीपासून बचाव करण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे।